नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी डॉक्टर प्रवीण लोंढे, सहाय्यक प्राध्यापक, दूरशिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी BA मराठी या अभ्यासक्रमातील सत्र 2 अक्षरबंध या विषयातील घटक क्रमांक 1 निवडक लोकनाथ यशवंत यांच्या कवितेच्या अनुषंगाने चर्चा करत आहोत. मागील लेक्चर्समध्ये आपण लोकनाथ यशवंत यांचा परिचय करून घेतला. आज आपण मराठी काव्य परंपरेमध्ये लोकनाथ यशवंत यांच्या कवितेसंदर्भातली चर्चा करणार आहोत. वैश्विक साहित्याचा काव्य हा वाङ्मय प्रकार लोकप्रिय आणि आकाराने लहान व कमालीची प्रेरणादायी असा आहे. मानवी जीवन, निसर्ग, समाज यांचा आलेख हा कवितेत येतो. मानवी जीवन अधिकाधिक उन्नत, विचारप्रवृत्त व समृद्ध करणारा हा काव्य प्रकार आहे. मराठी कवितेची पार्श्वभूमी, तिची वाटचाल, संत, पंत, तंत काव्य, आधुनिक मराठी काव्य, रविकिरण मंडळ, नवकाव्य आणि दलित कवितेची पार्श्वभूमी, तसेच दलित कविता व दुसऱ्या पिढीची दलित कविता यांचा आढावा घेत असताना लोकनाथ यशवंत यांच्या कवितेची बलस्थाने आपल्याला लक्षात घ्यावी लागतील. मराठी काव्याचे कालदृष्ट्या वर्गीकरण करताना प्रथमतः आपण मुकुंदराजांच्या 1188 मधील विवेक सिंधू म्हणजे शके 1110 मध्ये लिहिलेल्या विवेक सिंधू या ग्रंथापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. पुढे संत काव्याचा कालखंड हा इसवी सन 1250 ते 1800 असा येतो. त्यामध्ये संत नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ, चोखामेळा, तुकाराम, रामदास, कान्होपात्रा, जनाबाई यांच्या नाम, भक्ती व विठ्ठल महात्म्य या वैशिष्ट्यपूर्ण आशयविषय असलेल्या कवितेचा वेध घ्यावा लागतो. नंतर पुढे 1600 ते 1794 हा पंडिती कवींचा कालखंड येतो. संत व पंत यांचे लेखन अध्यात्म, मोक्षप्राप्ती व परमेश्वर प्राप्ती इत्यादी आशय विषयांना घेऊन होत होते. शाहिरांचा म्हणजे तंतांचा काळ हा 1750 ते 1850 हा येतो. राम जोशी, सगनभाऊ, प्रभाकर, होनाजी बाळा, अनंत फंदी इत्यादी शाहिरांबरोबरच महादू सुतार, परशुराम शिंपी, मोतीलाल मारवाडी, येसू, तेली, गंगू, हैबती इत्यादी विविध जाती जमातीतून शाहीर आलेले दिसतात. या पेशवाईच्या काळात लावणी, पोवाडा, गवळणी, कलगीतुरा, चक्कड, फटके, गोंधळ या स्वरूपाच्या रचना देखील होत होत्या. याचे विषय हे लोकजीवनाशी निगडीत असे असलेले दिसतात. पुढे मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक म्हणजे रा. श्री. जोग हे मराठी कवितेचे म्हणजे 1840 ते 1940 या शतकातील एकूण 3 कालखंड म्हणतात. पहिला कालखंड 1840 ते 1985 असा, 1840 ते 1885 असा कल्पून त्यास ते पूर्वकाळ तयारीचा काळ म्हणतात. दुसरा कालखंड 1885 ते 1920 असा धरून त्याला क्रांतिकाळ म्हणतात. तर तिसरा कालखंड हा 1920 ते 1940 असा घेऊन त्यास विस्तार काळ असे म्हणतात. म्हणजे अनुराधा पोद्दार या ठिकाणी ही आपल्या साधारणतः विम कुलकर्णी यांच्या निवडक कवितामध्ये हे प्रस्तावनेमध्ये विचार म्हणतात. म्हणजे हा कालखंड केशवसूत परंपरेचा म्हणता येतो. याच काळात तुतारी मंडळातील कवी रवण टिळक, गोविंदाग्रज, कवी विनायक, बालकवी हे कवी त्या काळात नावारूपाला आलेले दिसतात. 1921 ते 1945 हा कालखंड रविकिरण मंडळाचा असून यामध्ये माधव जुलियन, कवी गिरीश, कवी यशवंत, कवी बी. भारत तांबे या कवींनी मराठी कवितेला बहर आणला. यानंतर म्हणजे 1946 ते 1960 हा कालखंड हा मर्ढेकरांचा कालखंड येतो. या दरम्यान कुसुमाग्रज, विंदा कर्दीकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, इंदिरा संत, आरती प्रभू, वारा कांत किंवा शांता शेळके इत्यादी कवी कवयित्रींनी जीवनाच्या विविध जाणीवांना काव्यबद्ध केले होते. याच्यानंतर 60 कालखंडात जो 60 नंतर जास्त प्रमाणामध्ये विस्तारला गेला तो त्या कालखंडामध्ये चंद्रकांत खोत, भालचंद्र नेमाडे, वसंत गुर्जर, चंद्रकांत पाटील, दिलीप चित्रे, सतीश काळसेकर, अरुण कोलटकर, नादो महानव, वसंत आबाजी ढाके, मधुकर केचे, राजा ढाले, नामदेव ढसाळ,
यासारखे असंख्य कवींनी आपल्या साहित्याची आपल्या माध्यमातून कविता लेखन करून नवे बदल व नव्या जाणीवांना कवेत घेणारी कविता लिहिली. याच काळात लिटिल मॅगझिनच्या चळवळीत काम करणारे भालचंद्र नेमाडे, वसंत गुर्जर, सतीश काळसेकर, त्यानंतर नारायण सुर्वे, राजा ढाले, नामदेव ढसाळ, केशव मेश्राम आणि दिलीप चित्रे इत्यादी कवींनी मराठी काव्यातील साचेबंदपणा जुगारून नव्या जाणीवांना काव्यबद्ध करताना प्रस्थापित मराठी साहित्य व विचारसरणीला धारेवर धरून काव्यसृजन केले. याच काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नवसमाज निर्मितीच्या क्रांतिकारी व पुरोगामी विचारांनी प्रेरित पिढी साहित्याचे नवे दृष्टिकोन घेऊन लिहिती झाली. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आगेमागे ही वंचिताची चळवळ काव्यावाटे प्रभावी करणाऱ्या व आंबेडकरी निष्ठेने कला जोपासणाऱ्या कलावंतांमध्ये किसन फागुजी बनसोडे, कवी दीनबंधू, बाबू कालीचरणदास, नंदा गवळी, गणेश अक्काजी गवळी, पतित पावनदास या अण्णाभाऊ साठे, शिवराम जानबा कांबळे, वामनदादा कर्डक किंवा शंकर फक्कड यांचा नामोल्लेख करावा लागतो. कारण मानवतावाद आणि दीनदलितांच्या मध्ये जनजागृती ही इत्यादी भूमिका घेऊन या कलावंतांनी आंबेडकरवादी समाज प्रबोधनाचे महत्त्वाचे काम केले दिसते. हा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच बाबुराव बागुल, दया पवार, नामदेव ढसाळ, केशव मेश्राम, यशवंत मनोहर, जवी पवार, राजा ढाले, बेबी कांबळे, प्रल्हाद चंदोरकर यासारख्या दलित कवींनी वेदना, विद्रोह आणि नकार या वैशिष्ट्यांनी पूर्ण अशी समाज परिवर्तनवादी कविता जन्माला घातली. याच आदर्शांनी प्रेरणेतून दुसरी पिढी लिहू लागली व त्यांचा आवाज हा कविताच होती. या कवितेमध्ये भुजंग मेश्राम, लोकनाथ यशवंत, अरुण काळे, प्रज्ञा लोखंडे, केतन पिंपळपुरे आदी कवींचा नामोल्लेख करावा लागेल. आणि यामध्ये लोकनाथ यशवंत यांच्या कवितेची धारणा ही समतावादी, धर्मनिरपेक्ष व विज्ञानवादी, भ्रष्टाचारमुक्त व सदाचारी समाजाच्या निर्मितीशी बांधिलकी मानणारी आहे. म्हणजे आपण काव्यातून वास्तव बाहेर काढले पाहिजे ही त्यांची भूमिका होती. दलित विश्वाचा एक नवा पैलू प्रकट करणारी ही कविता वंचितांचे प्रश्न घेऊन मानवाच्या मुक्तीचे खरे तत्वज्ञान सांगणारी कविता आहे. त्यांची कविता ही सामाजिक बांधिलकी व निधर्मीपणा यांचा सखोल पाठपुरावा करताना दिसते. सामाजिक अभिसरणाच्या नावाखाली पेरणी होत असलेल्या मूलतत्ववादी विचारांना जोरकस विरोध करून माणसाचे माणूसपण जगवणारी ही कविता बुद्धाच्या प्रज्ञा, शील, करुणा, अहिंसा आणि सदाचार या तत्वांचा स्वीकार करताना दिसते. त्याचबरोबर अभिव्यक्तीचे नवी पैलू मांडणारी ही लोकनाथ यशवंतांची कविता जीवनवादी तर आहेच, पण ती मानवतावादी आहे. या संदर्भात दलित कवितेची शैली म्हणून डॉक्टर संजय मून यांचे एक पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये म्हणतात, मराठी कवितेच्या प्रांतात स्वतःच्या स्वतंत्र शैलीने स्वतःची नाममुद्रा उठवणारा कवी म्हणून लोकनाथ यशवंत यांचा उल्लेख करता येईल. माणूस केंद्र मानणारी कविता विषमता जोपासणाऱ्या विषम व्यवस्थेच्या विरोधातला आवाज व्यक्त करते. प्रदूषित झालेल्या सामाजिक पर्यावरणावर भाष्य करते. सर्वसामान्य माणसाची बाजू घेणारी त्यांची कविता शोषणरहित नवीन समाजाचे स्वप्न पाहणारी आहे. गतिशील परिवर्तनाचा ध्यास, श्रेणीबद्ध समाज रचनेचा विरुद्ध तागा, सर्वसामान्यांच्या मनातील बौद्धिक जिज्ञासा जागी करून त्यास अस्मिता प्राप्त करून देणारी ही कविता आहे. मुक्तछंद, उपरोध, उपहास, आत्मशोध व डोळस समूहाला शोधणारा प्राधान्य देणारी ही कविता मानवाच्या मुक्तीचे तत्वज्ञान सांगणाऱ्या विचारांची ही धारणा करणारी कविता आहे. तर मित्रहो, या ठिकाणी आपण लोकनाथ यशवंत यांच्या कवितेचे मराठी साहित्यातील स्थान शोधण्याचा प्रयत्न केला. पुढच्या लेक्चर्समधून आपण लोकनाथ यशवंत यांच्या काही कवितांचा आशय पाहणार आहोत. या संदर्भात आपणास काही शंका अथवा अडचणी असतील तर आपण दूर शिक्षण केंद्राच्या 0231 269 3771 किंवा 0231 269 3871 या क्रमांकावरती संपर्क साधून आपल्या शंकांचे व अडचणींचे निरसन करू शकता. धन्यवाद.